पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची तस्करी करणाऱ्या माफियांवर आता सरकारने निर्णायक प्रहार करण्याची तयारी केली आहे। वारंवार पकडले जाऊनही जामिनावर सुटणाऱ्या आणि पुन्हा तोच अवैध धंदा करणाऱ्या गुन्हेगारांची साखळी तोडण्यासाठी गृह विभागाने कायद्यात मोठे बदल जाहीर केले आहे। आरोपी सहज का सुटतात? पालघर जिल्ह्यातील महामार्गाचा वापर करून गुजरात सारख्या राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी केली जाते। आतापर्यंत अशा आरोपींवर अन्न सुरक्षा कायद्याच्या कलमाखाली काही गुन्हे दाखल केले जात होते, जे जामीनपात्र असल्याने गुन्हेगार काही दिवसातच बाहेर येऊन पुन्हा सक्रिय व्हायचे। कायद्यातील त्रुटींमुळे आरोपींना सहज जामीन मिळत असल्यामुळे आता कायद्याचा फास आवळण्याचा निर्णय घेतला आहे। माफियाची चेन कशी तोडली जाणार? गुटखा तस्करीचे जाळे मुळापासून उपटून टाकण्यासाठी प्रशासनाने खालील पावले उचलली आहे। गुटखा विक्री हा आता केवळ किरकोळ गुन्हा न मानता संघटित गुन्हेगारीत मानला जाणार आहे। जे माफिया पुन्हा पकडले जातील त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोकोका लावला जाईल, ज्यामुळे यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही। फॅक्टरी आणि फायनान्सवर निशाणा। केवळ ट्रक ड्रायव्हरला पकडण्याऐवजी या व्यवसायाला पैसे पुरवणारे मुख्य मालक आणि त्यांच्या गोदामाला हा माल साठवला जातो त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे। पालघर आणि भिवंडी सारख्या मुख्य तस्करीच्या मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष टास्क फोर्स तैनात करण्यात आले आहे। मनोर पोलिसांनी मस्तान नाका येथे एका टेम्पोवर छापा टाकून 21,62,000 रुपयांचा गुटखा जप्त केला। ऑक्टोबरमध्ये पालघर पोलिसांनी तब्बल 38,92,000 रुपयांचा गुटखा पकडला असून 3 जणांना अटक केली आहे। एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र एफडीएने राज्यभरातून सुमारे 22,17,00,000 रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला आहे। गुटखा माफियांची साखळी तोडण्यासाठी केवळ गुटखा पकडणे पुरेसे नाही, तर त्यांना बेकायदेशीररित्या तुरुंगात डांबणे आवश्यक आहे। मोकोकाच्या वापरामुळे या माफियांना लगाम बसेल अशी अपेक्षा पालघर प्रशासनाने व्यक्त केली आहे।